नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका. तर नयनतारा मागणार चक्क आपल्या कंबळीचे हात जोडून माफी, तर दुसरीकडे मात्र आता ऋषी आणि कंबळीच्या लग्नाला सतीश देणार परवानगी. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की ह्या नयनताराच्या मूर्खपणामुळे बिचारा आपल्या सतीशच्या जीवाला केवढा मोठा धोका निर्माण झाला आणि या सगळ्याला जबाबदार तरी पण मात्र ही नयनतारा ह्या कंबळीलाच मानत असते आणि म्हणत असते की या कंबळीमुळेच आज मात्र माझ्या सतीशची ही अवस्था झालेली आहे. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला देखील वाटत असतं की या सगळ्यामध्ये कंबळीची काहीच चूक नाहीये, पण तरी पण अजून पण आईचा तो घमंड गेलेला नाहीये. तर दुसरीकडे कंबळीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की गौरी म्हणजेच तिची आई आली, पण ती पण मात्र कंबळीला ओळखत नाही. त्याच्यामुळे कंबळीला असं वाटत असतं की कुठेतरी काहीतरी चुकतंय, कारण की तिला असं वाटत असतं की मी खरंच ऋषी सर आणि त्यांच्या आईमध्ये फूट पाडली आणि त्यांच्या माझ्यामुळेच त्यांच्या घरावरती देखील एवढं मोठं संकट आलं. त्याच्यामुळे बिचारी कंबळी खूप टेन्शनमध्ये असते. तर कंबळी तिच्या आईला कसं बसं त्या हॉस्टेलमध्ये सेटल करते आणि त्याच्यानंतर मात्र आता सगळे काही पुरावे पण शोधायची तिला गरज असते, कारण की आईवरती हल्ला कोणी केला, ती व्यक्ती कोण होती आणि तिचे वडील कोण आहेत, खूप खूप साऱ्या गोष्टी मात्र आपल्या कंबळीला शोधायच्या असतात. त्याच्यामुळे कंबळी सगळे काही प्रयत्न करत असते. पण दुसरीकडे कामिनी पण काही गप्प नसते, कारण की कंबळीच्या सगळ्या काही बारीक सारीक हालचालीवरती कामिनीचं चांगलंच लक्ष असतं. त्याच्यामुळे कामिनी म्हणते की काही जरी झालं तरी मात्र मी त्या कंबळीला सोडणार नाही आणि अनिका आणि ऋषीचं लग्न होईपर्यंत मी शांत बसणार नाही. तर पुढे आता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे चांगली बातमी ही कळते, कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या ऋषीला त्याच्या वडिलांना भेटायचं असतं, पण ही नयनतारा त्याला भेटू देत नसते. म्हणजे हिच्यात एवढा घमंड आलाच कुठून हेच कळालं नाही. पण आता सगळ्यात मोठा ट्विस्ट, ज्यावेळेस मात्र आपल्या सतीशला जाग येते आणि सतीशला ज्यावेळेस मात्र शुद्धीवरती सतीश येतो एवढ्या मोठ्या हार्ट अटॅकमधून, त्यावेळेस मात्र सतीश आता सगळ्यात पहिले तर ऋषीची चौकशी करतो, कारण की ही नयनताराला असं वाटतं की मात्र ऋषीला इथून लावला तर त्याच्यानंतर सतीशची तब्येत चांगली होईल. म्हणजेच मात्र आता या नयनताराबद्दल एवढं हेट यायला लागले ना मित्रांनो मनातून की काही सांगायलाच नको. तर दुसरीकडे मात्र सतीश आता ज्यावेळेस जाग येतो त्यावेळेस मात्र पहिला ऋषीला भेटतो आणि ऋषीला म्हणतो की काही जरी झालं तरी बाळा आपलं घर सोडून जायचं नाही, बघतोच मी पण तुला त्या घरामध्ये येऊन द्यायला कोण थांबवतोय, कारण की हे घर तुझं स्वतःच्या हक्काचं आहे आणि हा जो काही निर्णय घेतलाय ना तो स्वतः तू तुझ्या मनाने घेतलाय. त्याच्यामुळे ते घर उभं करायला जेवढी तुझ्या आईने हातभार लावलाय ना तेवढाच हातभार मी पण लावलेला आहे. त्याच्यामुळे तू काय काळजी करू नको, तू आधी माझ्यासोबत त्या घरात चल. पण तुम्हाला माहितीच आहे की आता ऋषीला त्या घरात यायचं म्हणलं की ही नयनतारा येण्यास परवानगी देत नाही, कारण की नयनतारा म्हणते की तू तुझ्या मर्जीने ते घर सोडलं होतं, त्याच्यामुळे तू त्या घरात परत येऊ शकणार नाही. आता तुम्हाला माहितीच आहे की आपला म्हणजे ऋषी पण खूप हट्टी असतो, कारण की ऋषी म्हणतो की जर ठीक आहे आईचा घमंड अजूनही उतरलेला नाही ना, तिला तो त्याच पैसा प्रतिष्ठा ह्याच गोष्टीचा लय घमंड आहे ना तर चालतंय. त्याच्यामुळे मात्र आता तुम्हाला माहितीच असेल पुढे आपला ऋषी आपला आता त्याच्या वडिलांना भेटतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, मी कंबळीला मदत करतो, कारण की कंबळी पण खूप मोठ्या संकटात आहे बाबा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नंतर सविस्तरपणे सांगतो, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तर दुसरीकडे मात्र ऋषी निघून चाललेला असतो त्यावेळेस मात्र सतीश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, कारण तुम्हाला माहितीच आहे की सतीशला अजूनही त्रास होतच असतो. तर दुसरीकडे मात्र आता ही नयनतारा सतीशच्या जवळ जाते आणि म्हणते की सगळा विषय सोडून द्या, आपला एक मुलगा आहे ना तो आपल्यावरती चांगली लक्ष ठेवतोय ना, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या, त्याचा विषय मनातून आणि डोक्यातून काढून टाका. तर सतीश आता नयनताराला एकच गोष्ट सांगतो की तू तर काय बोलूच नको, कारण की तू एवढी मोठी स्वार्थी असतील मला असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं नयनतारा, कारण की तू हे काय करून ठेवलंयस, कारण की स्वतःच्या आपल्या मुलाला तू घराच्या बाहेर जायला सांगितलं. आता याबाबत तुझ्याबद्दल मी काय बोलू मला काही समजत नाही, कारण की जर आजपर्यंत मला एक गोष्ट कळते की जर माझा ऋषी माझ्या आयुष्यात नसता तर माझं काय झालं असतं आणि काय नाही, कारण की तुला तर फक्त पैसा प्रॉपर्टी ह्याच्याकडेच तुझं जास्त लक्ष आहे, पण तुझं घरात कधीच लक्ष नव्हतं आजपर्यंत. त्याच्यामुळे ऋषीने जे काही केले ना तेवढं तू आयुष्यात कधीच करू शकणार नाही नयनतारा, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि तुझा आणि माझा देखील आजपासून संबंध संपला, जोपर्यंत ऋषी त्या घरामध्ये सन्मानाने येत नाही ना तोपर्यंत माझं आणि तुझं काहीच नातं नाही असं पकड. आणि मित्रांनो ह्याच गोष्टीमुळे कहाणीत मोठा ट्विस्ट येतं, कारण की नयनतारा म्हणते की सतीश तुम्ही असं कसं बोलू शकता, ती दोन दमडीची दोन कवडीची कंबळी, त्याच्यासाठी ह्या ऋषीने आपल्यासोबत असं करायला नको होतं, म्हणजे तुम्हाला वाटत नाही का या सगळ्यामध्ये ऋषीची चूक आहे. आणि त्यावेळेस मात्र सतीश म्हणतो की मला माहिती आहे की चूक आहे कुणाची आणि कुणाची नाही आहे, आणि पाहिलं गेलं तर या सगळ्यामध्ये ऋषीची काहीच चूक नाही हे सरळ सरळ दिसतं. याच गोष्टीमुळे मात्र आता नयनताराला बिचारीला मान खाली घालावी लागणार असते, ते पण आपल्या कंबळीसमोर. तर दुसरीकडे आता कंबळी आणि ऋषी दोघेजण मिळून तर पहिलं कंबळीच्या आईवरती हल्ला कोणी केला त्या माणसाचा शोध घेत असतात. आणि तुम्हाला माहितीच आहे की आता कामिनीला सगळ्यात मोठी खबर कळते ती म्हणजे गौरी जिवंत आहे, म्हणजेच गौरी डायरेक्ट तिला डोळ्यांनी दिसते. आणि त्यावेळेस मात्र काय मित्रांनो कहाणीत येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. आपल्या तुम्हाला माहितीच आहे की गौरीला काही सत्य आठवत नसतं, आणि ज्यावेळेस मात्र गौरीची नजर कामिनीवरती पडते त्यावेळेस मात्र गौरीला भूतकाळ
भूतकाळ आठवायला सुरुवात होतो, कारण की ती बाई तिला परफेक्ट आठवायला लागते. कारण की तुम्हाला माहीत असेल की कमळी लहानपणाचं सगळं काही सत्य आठवतंय, पण ही बाई सगळ्यात मोठं वाईटावरती टपली होती हे पण गौरीला आठवत असतं. त्यावेळेस मात्र गौरी खूप घाबरायला लागते आणि कमळी आणि निंगीने शब्द दिलेला असतो की मी तुम्हाला तुमच्या गावाकडे घेऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या कमळीसोबत भेट करून देईल. हे सगळं सांगितलेलं असतं गौरीला, आपल्या माहितीच आहे तुम्हाला. तर आता तुम्हाला माहितीच आहे की आता कामिनीला सगळ्यात सेफ जागा कुठली जर असेल तर ते म्हणजे गर्ल्स हॉस्टेल असतं. तर कामिनी तिकडे म्हणजे तुम्हाला माहिती आहे राऊंड मारायला अधूनमधून येत असते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता ही अनिका कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट घेऊन येते आणि अनिका सांगते की कमळी आणि निंगिनी हॉस्टेलमध्ये काहीतरी केलंय, त्याच्यामुळे मात्र ग्रॅनी आजी तू तिथे जायलाच हवं. आणि तेव्हाच मात्र आपली गौरी ह्या कामिनीला बघते आणि तिथून डायरेक्ट पळ काढायचं ठरवते. कारण की तुम्हाला माहिती तिला भूतकाळ आठवत नाहीये, पण भूतकाळातल्या काही गोष्टी तर आठवत असतात ना, त्याच्यामुळे मात्र ह्या कामिनीचा चेहरा तिला परफेक्ट आठवत असतो. त्याच्यामुळे मात्र तिला वाटतं की तिच्यावरती परत कोणतं ना कोणतं संकट येणार आणि कोणी ना कोणी माझ्या कमळीला परत काही ना काही करणार. आणि ह्या भीतीच्या पोटी मात्र आता चक्क मात्र काहीतरी झालं तरी मात्र आपली गौरी तिथून पळून जायचं ठरवते. कारण की तिला असं वाटतं की तिच्यावरती संकट अजून आहेच आणि येणारच. आणि मित्रांनो, साहजिकच आहे, जर कामिनीला सत्य समजलं की गौरी जिवंत आहे तर कामिनी काही शांत बसणार नाही. कामिनी आता गौरीला तर संपवलेच आणि सोबतच मात्र कमळीला पण संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे आपल्या कमळीला वडिलांचं सत्य समजलेलं नसतं, त्याच्यामुळे त्या बिचारीला कळत नसतं की तिच्या आयुष्यात चाललंय काय. म्हणजेच आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकीकडे नयनताराने तो ट्रॉमा दिलेला असतो की तुझ्यामुळे माझा मुलगा, माझा नवरा, सगळ्या गोष्टी माझ्यापासून दुरावल्या गेलेल्या आहेत आणि तुझ्यामुळे आमच्या कुटुंबात ही फूट पडलेली आहे. तर पुढे आता नयनताराकडे ऑप्शन उरलेलं नसतं की ऋषीला त्या घरात बोलवल्याशिवाय. तर नयनतारा पुढे साहेबाला कॉल करून सांगत असते, म्हणत असते की काही जरी झालं तरी ऋषीला इकडे रिटर्न घेऊन ये. पण आता ऋषी पण जिद्द असतो. ऋषी ठरवतो की काही जरी झालं तरी आई जोपर्यंत कमळीची माफी मागत नाही ना तोपर्यंत मी त्या घरात पाऊल देखील ठेवणार नाही. आणि आता नयनतारा कमळीची माफी मागणं म्हणजे जरा जास्त हार्डच विषय झालेला असतो. कारण की नयनतारा म्हणत असते की ऋषीने त्या मुलीपासून लांब राहणं हेच त्यासाठी सेफ आहे हे त्याला कधी कळणार. कारण की ही कमळी त्याला कशा प्रकारे फसवेल आणि त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढेल आणि माझ्या ऋषीचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. आता विचार करायला गेलं मित्रांनो तर या ठिकाणी नयनतारा चुकते हे आपल्याला पण दिसतंय. आणि यामध्ये ऋषीला पण माहीत आहे की कमळी किती चांगली आहे. पण किती काय केलं तरी शेवटी मात्र आता ऋषीची नयनतारा आईच असते. त्याच्यामुळे आता जोपर्यंत सतीशची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत ऋषीला तिकडे बोलवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे नयनतारा कमळीसमोर जाते आणि डायरेक्ट तिच्यासमोर हात जोडते आणि हा सगळा प्रकार कहाणीतला मोठा ट्विस्ट ठरतो. पण नयनतारा असं काय बोलते कमळीला ते ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तर नयनतारा म्हणते की तुला वाटलं असेल तू हा डाव जिंकला आणि तू हे सगळा प्लॅन सक्सेस वर्कआउट करून घेण्यामध्ये तू यशस्वी झाली. म्हणजेच तुला वाटलं असेल की तू कशाही प्रकारे श्रीमंत मुलांना तुझ्या जाळ्यात फसवशील आणि त्यांच्याकडून सगळा पैसा लुटशील, त्यांना गोड बोलून जाळ्यात ओढशील. हे सगळं तू एकदम साध्य केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज माझ्या नवऱ्याची जी काही अवस्था झाली ना याला सगळे सर्वस्वीपणे जबाबदार तूच आहे. कारण की तुझ्यामुळे माझा ऋषी घर सोडून गेला आणि ऋषी जर घर सोडून गेला नसताना तर आजपर्यंत असं झालंच नसतं. त्याच्यामुळे तू आयुष्यभर कधीच सुखी राहणार नाही हा माझा तळतळाट लागणार तुला, हे लक्षात घे तू. आणि तुझं ज्या कोणासोबत पण लग्न होईल ना त्याचं पण चांगलं होणार नाही. म्हणजेच मित्रांनो, आता नयनतारा रागाच्या भरात खूप साऱ्या गोष्टी बोलते, आपल्या कमळीची माफी मागते आणि म्हणते की एकच उपकार कर माझ्यावर, फक्त तू मला कधी तर तुझ्यासारख्या मुलीकडून गरज लागली नाही पाहिजे, पण मला उपकार कर आणि काही कर पण ऋषीला परत त्या घरामध्ये यायला सांग. तर पुढे कमळी आता चक्क काही जरी झालं तर ऋषी सरांना त्या घरात जायला सांगते आणि कहाणीत मोठा ट्विस्ट येतो मित्रांनो. नकळत कापणे पण मात्र ह्या नयनताराने आपल्या कमळीची हात जोडून माफी मागितलेली असते. हे तुम्हाला पण पुढे पाहायला भेटेल. आणि सतीश खुश होतो ज्यावेळेस ऋषी त्या घरामध्ये जातो. सतीश खुश होतो आणि ऋषी शेवटी कमळीला पण घेऊन त्या घरात जातो आणि म्हणजेच त्याच्या वडिलांची भेट करून देतो. आणि त्यावेळेस मात्र आपला सतीश आता कमळी आणि ऋषीच्या लग्नाला परवानगी देणार आहे. मग त्यावेळेस पाहायला ट्विस्ट भेटेल की एकीकडे नयनताराचा ग्रुप पडेल आणि एकीकडे आपला कमळी, ऋषी आणि सतीश पडेल. एकीकडे मात्र ती नयनतारा एका साईडला एका कोपऱ्यात पडल्यासारखं होईल. तर हे सगळं पुढे पाहायला भेटणार. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा मित्रांनो. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका. हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.